तेव्हा असा बिन अनाज पाण्याचा या ठिकाणी बसलेला पाहतो, तेव्हा संघर्षाच्या ज्या काही बाबी असतात, म्हणजे बच्चूभाऊ असा रस्त्यावर आम्हाला खूप बरा वाटतो, बोलताना, आंदोलन करताना. हे उपोषण वगैरे म्हणजे मला मोठी चिंता वाटते. आजचा 5वा दिवस आहे. मी नुसता 8 दिवस तापाने घरी आजारी होतो तर 1-1.5 किलो वजन कमी झालं. आणि असा संघर्षशील कार्यकर्ता, नेता, आमदार जो संघर्षातून शून्यातून विश्व निर्माण केलं. खरं तर पशुपक्षी ही कीटके किती बघ मेळ करूनी राहती, आपत्ती येता कोणती बघत संगटून या धावती. तू मानवाचा पुत्र असूनी कान तुझ ही भावना, उठ किसान पुत्रा झळकडी कर सामुदायिक प्रार्थना. वेळ इतकी बिकट आहे आणि बच्चूभाऊंनी घेतलेले जे काही प्रश्न आहेत ते इतके मूलभूत आहेत की देशामध्ये 5-5, 6-6 लाख शेतकरी आत्महत्या करतायत. खरं तर बच्चूभाऊंना या ठिकाणी उपोषण करण्याची किंवा आंदोलन करण्याची गरजही भासू नये. सगळे लेखी अहवाल आहेत, लेखी आकडे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या आत्महत्या होत आहेत. पण या सगळ्या आत्महत्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलायला तयार नाही. त्याच्यावर काही कोणी काम करायला तयार नाही, त्याच्यावर विचार करायला तयार नाही, त्याच्यावर कोणी काही निर्णय घ्यायला तयार नाही. राजू शेट्टींनी सगळं सविस्तर या ठिकाणी मांडलं. शेतकऱ्यांनी एक नवी संस्कृती या देशामध्ये, या जगामध्ये निर्माण केली. शेतकऱ्याच्या आधी जी काही संस्कृती होती ती आदिवासींची संस्कृती होती. आदिवासी त्याचं खाद्य निर्माण करायसाठी जंगलात त्याला जावं लागायचं, त्याचा जीव धोक्यात घालावा लागायचा आणि मारून खाण्याची संस्कृती त्यावेळी होती. आणि ती मारून खाण्याची संस्कृती बदलली पाहिजे हा शेतकऱ्यांनी ध्यास घेतला आणि या ध्यासाने त्यांनी एक नवं तंत्र शोधून काढलं, जे म्हणजे मारून खाण्याचं जे तंत्र होतं ते मारून खाण्याचं जे तंत्र ते नस्तनाभूत केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी पेरून खाण्याचा जो संस्कार आहे तो विकसित केला. मी या ठिकाणी जास्त न बोलता बच्चूभाऊंच्या या सगळ्या निर्णयाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र यावं. हा शेतकऱ्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. या जगण्या मरण्याच्या प्रश्नासाठी समग्र शेतकऱ्यांनी म्हणजे राष्ट्रसंतांनी जे काही सांगितलं त्या प्रकारे सगळ्यांनी संघटित होऊन या आंदोलनाला, त्यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यावा, आत्मबळ वाढवावं आणि या कार्यक्रमाची जी दिशा आहे त्या दिशेच्या दृष्टीने मार्गक्रमण करावं. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.